नमस्कार, माझे नाव अथर्व योगेश गिरोळ. मी आता 7वीमध्ये शिकत आहे आणि माझ्यासोबत सुरेश दयानंद पाटील. आम्ही विकसित भारत या उपक्रमांतर्गत डिजिटल पर्यटन नकाशा उपक्रम हा आम्ही दोघांनी नकाशा तयार केलेला आहे. याचे उद्दिष्ट असे की भारताला आत्मनिर्भर बनवणे आणि स्थानिक उद्योग, हस्तकला आणि उत्पादने यांना चालना देणे आणि डिजिटल साधनांच्या सहाय्याने पर्यटनाला नवे रूप देणे. आम्ही बस स्टँड, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी चिटकवून तेथील येणाऱ्या पर्यटक हे स्कॅनर बारकोड स्कॅन करून त्यातील माहिती त्यांना दिली जाणार आहे. ह्या बारकोडच्या सहाय्याने माहिती या ठिकाणी पर्यटन स्थळांची माहिती कशी मिळवायची आणि ते बारकोड कसे स्कॅन करायचे याची माहिती माझा सहकारी स्वरूप पाटील देईल. सर, या ठिकाणी येथे QR कोड स्कॅन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या अशा प्रकारे आपण हा QR कोड स्कॅन करून ही लिंक ओपन करू शकतो. ही लिंक ओपन केल्यावर हा QR कोड आपल्याला एका दुसऱ्या पेजवर नेतो व तेथे मल्लिकार्जुन मंदिर शिरंबे या मंदिराची संपूर्ण माहिती आहे. हे मंदिर संगमेश्वराच्या उत्तरेकडे आहे व ह्या मंदिराकडे जाण्यास तुम्ही आरवली रेल्वे स्टेशनवर बसची सुविधा आहे व ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे पाण्यातलं मंदिर आहे. आता संगमेश्वरातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवर हे QR कोड लावलेले आहेत व या QR कोडच्या मार्फत तुम्ही त्या पर्यटन स्थळांची माहिती, तिथे जाण्याची माहिती, तिथल्या हॉटेल्सची माहिती मिळवू शकता. आता आम्ही हा डिजिटल मॅप बनवलेला आहे. याच्या सहाय्याने ह्या मॅपच्या सहाय्याने संगमेश्वर तालुक्यातील पर्यटन स्थळांना चालना मिळेल व तेथील स्थानिक लोकांच्या उद्योगांना चालना मिळेल.